देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदेंची रात्री अमित शहांसोबत बैठक. शहांसोबतच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. शहांसोबत आमची तिघांची रात्री बैठक, मंत्रिमंडळाबाबत चर्चा करू, अजितदादा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तर निकाल लागल्यानंतरच सांगितलं की आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची निवडून आलेली आहे. त्याच्यावर भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते जे ठरवतील तो मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण त्याला पाठिंबा देऊ. शिंदेंची कालची भूमिका म्हणजे सीएम पदावरील दावा सोडला असं नाही, उदय सामंतांचं विधान. त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही. त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत. त्या बैठकीची आपण वाट बघू. त्याच्यामुळे मला असं वाटतं ती बैठक आज किंवा उद्या होईल. त्या बैठकीची आपण वाट बघू. परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही. काल एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतली तीच पक्षाची भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधनं, ती पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद लटकून का पडलंय, राऊतांचा महायुतीला सवाल. भारतीय जनता पक्षाला 130 पेक्षा जास्त जागा आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही. 2019 एक महिना मुख्यमंत्री पदाचा निर्णय लटकून ठेवला होता. राऊतांना सांगा भुजबळांचा पलटवार. सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो. म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आपण महिना सुद्धा वेळ लागलेला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे. आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखी ते शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातात. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत करू, राज्याचा विचार केल्यास त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू, राऊत. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा आणि देशाचा असतो. संजय राऊतांचे सूरच नव्हे तर दिशाही लवकरच बदलेल. नवनीत राणांचा राऊतांना टोला. कोणी कौतुक केला संजय राउतनी. बाप रे बाप. मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदलेल. देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीमुळे महायुतीला राज्यात मोठं यश. छगन भुजबळांचं विधान. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून. आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही.